विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण बी ए द्वितीय वर्ष या अभ्यासक्रमास असलेली बनगरवाडी ही कादंबरी आपण अभ्यासणार आहोत. या कादंबरीमधून व्यंकटेश माडगूळकर यांनी या शाळेतील शिक्षक जे राजाराम मास्तर आहे ते आपल्या स्वतःच्या गावाहून बनगरवाडी येथे शाळेमध्ये रुजू होण्यासाठी निघतात. बनगरवाडीपर्यंत पोहोचण्याचा जो मार्ग आहे किंवा जी वाट आहे त्या वाटेने ते निघालेले आहेत. बनगरवाडीपर्यंत पोहोचत असताना जे आलेले अनुभव आहे त्याचं अतिशय सुरेख वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेलं आहे. यानंतर आपण पुढील जो भाग आहे त्या पुढील भागाची ही माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुढे व्यंकटेश माडगूळकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सुरेख पद्धतीने पुढील भाग वर्णन केलेला आहे. बनगरवाडीची जी स्थिती आहे आणि बनगरवाडी हे जे गाव आहे त्या गावाचं, तेथील घरांचं, आजूबाजूच्या परिसराचं वर्णन त्यांनी येथे केलेलं आहे. तोही भाग आपण या ठिकाणी समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आजूबाजूला सपाट मोकळा माळ, बाजरीची तांबडी राने आणि मध्येच गबाळे पडावे तशी पडलेली 30-35 घरे अशी बनगरवाडी होती. तर आपण पाहिलं की या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा असलेले मास्तर हे बनगरवाडी या शाळेमध्ये रुजू होण्यासाठी येतात आणि जेव्हा ते या प्रवास करून बनगरवाडीमध्ये पोहोचतात तेव्हा त्यांना जाणवलेले की आजूबाजूला सपाट असा मोकळा माळा आहे. बाजरीची तांबडी राने आहेत, म्हणजे पीक तिथे कोणतं आहे तर बाजरीचं पीक आहे. आणि या मोकळ्या माळावर एक 30-35 अशी घरे बनगरवाडीची ही लोकवस्ती असलेली त्यांना दिसून आलेली आहे. अशी ही बनगरवाडी होती असं ते वर्णन करतात. बहुतेक घरांच्या भिंती ह्या मातीच्या होत्या आणि त्यांनी पुढे घरदाराचंही वर्णन केलेलं आहे की तेथील बहुतेक जी घरांच्या भिंती आहेत त्या मातीच्या आहेत आणि छपरे खपलीच्या काडाने शाकारलेली होती. काही थोडी घरे धाब्याचीही होती. हरे घरापुढे लहान मोठे अंगण होते. सांडपाण्यावर वाढलेला लिंबारा शेवगा होता. म्हणजे एकंदरीतच त्यांनी जो घराची परिस्थिती वर्णन केलेली आहे, एक साधारण लोकवस्ती असलेलं 30-35 घरे असलेलं बनगरवाडी हे गाव आहे. येथील लोकांचं घर किंवा राहण्याचं जे निवासस्थान आहे ते अतिशय साध्या स्वरूपाचं आहे. बहुतेक घरांच्या भिंती ह्या मातीच्या असलेल्या दिसून आल्या आहेत आणि छपरं जे आहेत ते छपरे खपलीच्या काडाने शाकारलेली होती आणि काही थोडी धाब्याचीही असल्यास त्यांनी सांगितलेलं आहे. आणि प्रत्येक घरापुढे लहान मोठे अंगण होतं. जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्यावर वाढलेला लिंबारा आहे, शेवगा आहे, हेही त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा भाग त्यांनी इथे नमूद केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी जेव्हा त्यांची नजर गेलेली आहे तेव्हा मात्र त्यांना घराच्या मागच्या बाजूला मेंढरे कोंडण्यासाठी बाभळीच्या काट्याचे कूड घालून केलेले वाडे होते. हा दुसरा एक विशेष त्यांना इथे दिसून आलेला आहे की हे पूर्ण वस्ती जी आहे किंवा बनगरवाडी जी आहे ही पूर्णतः धनगर वस्ती आहे. धनगरांचे जे मुख्य व्यवसाय आहे ते म्हणजे मेंढपाळ आहेत ते. आणि त्यांनी आपल्या घराच्या समोर जसं या ठिकाणी लिंबाचं झाड आहे, शेवग्याचं झाड आहे, त्याच पद्धतीने त्या घराच्या पाठीमागे मागच्या बाजूला मेंढरे कोंडण्यासाठी बाभळीच्या काट्यांचे कूड घालून वाडे तयार केलेले आहेत. मग इथेच त्यांना दिसलेलं आहे कुठे भिंतीला लागून गाडीचे मोडके चाक होते. सगळे नेहमीप्रमाणेच वाडीत असे रस्ते नव्हतेच. आणि पुढे वर्णन केलेलं आहे की हे जे बनगरवाडीतील धनगर बांधव आहे यांच्या घराची परिस्थिती वर्णन केलेली आहे. त्याचबरोबर मेंढरासाठी जे त्यांनी वाडे बांधलेले आहेत त्याची परिस्थिती ते कशा स्वरूपाचे ते हेही वर्णन केलेले आहे. कुणाच्या घरासमोर गाडीचे मोडके चाक त्यांना दिसून आलेले आहे. आणि सगळं हे नेहमीप्रमाणेच प्रत्येक घरची परिस्थिती अशीच असलेली त्यांना दिसून आलेले आहे. आणि वाड्यामध्ये जे बनगरवाडी आहे त्या वाडीमध्ये रस्ते असे त्यांना काही दिसून आलेले नाहीत.
घरे बांधून उरलेली जागा जी आहे तीच जागा चालण्यासाठी त्यांनी वापरलेली होती. अशी एक साधारणतः बनगरवाडीची परिस्थिती होती किंवा बनगरवाडी गाव जेव्हा या शाळेतील मास्तर तिथे रुजू होण्यासाठी जातात तेव्हा त्यांना हा परिसर दिसून आलेला आहे. त्याचंही वर्णन कादंबरीकर यांनी येथे केलेलं दिसून येते. बऱ्याच घरांच्या कवाडांना कुलपे होती. 2-3 लहान मुले एका घरापुढे खेळत होती. पुढे भाग वर्णन आलेलं आहे की बऱ्याच घरांच्या कवाडांना काय होते, कुलपे होते. कवाड म्हणजे दरवाजे, त्यांना कुलूप लावलेले दिसून आलेलं आहे आणि 2-3 लहान मुले एका घरापुढे खेळताना दिसून आलेली आहेत. घरांच्या सावल्या धुळीने भरलेल्या वाटेवर पडल्या होत्या. त्यात कुठे कुत्रे तर कुठे पांढरी काळी कोंबडी डोळे मिटून बसलेली. अतिशय बारीक तपशीलवार असं वर्णन कादंबरीकारांनी केलेलं दिसून येत आहे. जे काही नजरेस पडलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं वर्णन कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर हे हुबेहूब करताना दिसून येतात की जेव्हा त्यांची नजर आजूबाजूच्या घरावर गेलेली आहे तेव्हा त्यांना त्या घराच्या दरवाज्यांना, म्हणजे जिथे कवाड म्हटलेलं आहे, ग्रामीण बोली भाषेतील शब्द आहे, दरवाज्यांना म्हणजेच कवाडांना कुलपे होती आणि 2-3 लहान मुले एका घरापुढे खेळत होती. बाकी सर्व घरांना कुलपं दिसून आलेली आहेत आणि या घरांच्या सावल्या धुळीने भरलेल्या वाट्यावर पडलेल्या त्यांना दिसून आलेल्या आहेत आणि त्या सावल्यामध्ये कुठे कुत्रे, कुठे पांढरी काळी कोंबडी डोळे मिटून बसलेली त्यांना दिसून आलेली आहे. डावी उजवीकडे घरे होती. त्यातून बायाने डोकावून बघितले आणि परत त्याने पाहिलेलं आहे की आजूबाजूला जेव्हा माझी नजर गेली तेव्हा मी पाहिलेलं आहे की काही पुरुष मंडळी आपापल्या कामानिमित्त कुठे शेतात किंवा मेंढरे घेऊन गेले असतील. ज्या काही घरकाम करणाऱ्या बाया होत्या किंवा स्त्रिया होत्या त्यांनी मला डोकावून पाहिलेलं आहे. मला पाहिल्यानंतर जी लहान मुलं होती ती आत पळून गेलेली आहेत. थोडे पुढे गेल्यावर पटांगण दिसले आणि लिंबाचे एक मोठे झाड लागले. जेव्हा मी पुढे चालू लागलो तेव्हा मला त्या ठिकाणी जे दिसून आलेलं आहे की त्या डावे उजवीकडे पाहिल्यानंतर काही बायांनी मला डोकावून पाहिलं. लहान मुलं जी आहेत ते आतमध्ये पळालेली आहेत. थोडंसं अंतर पार करून पुढे गेल्यानंतर एक पटांगण दिसलं आणि तिथे एक मोठे लिंबाचे झाड दिसून आलेले आहेत. त्याच्या भोवती पार होता. ते गार सावली बघताच तापलेल्या कोंबड्यासारखा जाऊन मी तिच्यात बसलो. टोपी काढली, घाम पुसला, पाय आपटून धूळ झटकली. वरच्या थंड सावलीने घाम जिरला आणि बरे वाटते. मग तिथे पोहोचल्यानंतर जेव्हा त्यांना तो लिंब दिसलेला आहे, ते लिंब दिसल्यानंतर त्याच्या भोवती असणारा पारही त्यांनी पाहिलेला आहे आणि ती थंडगार अशी सावली बघताच तापलेल्या कोंबड्यासारखा जाऊन मी तिच्यात बसलो आणि आतापर्यंत जो मी उन्हामध्ये पायपीट केलेली होती, मी चालत आलो होतो, ते उन्हाची तीव्रता मला जाणवलेली होती. पण जेव्हा या लिंबाची थंडगार सावली मला दिसून आलेली आहे त्या सावलीला मात्र मी लगेच जाऊन त्या ठिकाणी बसलो. डोक्यावर टोपी होती, ती टोपी काढलेली आहे आणि त्या टोपीनेच मी माझा घाम पुसला. पाय आपटून धूळ झटकली. जे पायावर चालण्यामुळे जे धूळ आलेली होती ते मी झटकलेली आहे आणि वरच्या थंड सावलीने घाम जिरला आणि मला बरं वाटलं. असं बनगरवाडीमध्ये आल्यानंतर लेखक या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखा असलेले राजाराम मास्तर यांच्या बनगरवाडीतील प्रवेशाविषयी आणि शाळा शोध, ती शाळा कुठे असेल याची माहिती घेत असतानाचा जो भाग वर्णन केलेला आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, यापुढेही शाळेच्या संदर्भातील अनेक माहिती पुढे आलेली दिसून येते. अनेक घटना प्रसंग अतिशय हुबेहूबपणे वर्णन केलेले आहेत. त्याची सविस्तर चर्चा आपण पुढील तासिकेतून करणार आहोत. आजच्या तासिकेत आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.